विधिमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज आहे का असा प्रश्न पडलाय। पावसाळी अधिवेशनात आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर विधिमंडळातील एकूणच सुरक्षेवर बोट ठेवण्यात आलं होतं। या घटनेनंतर आमदार मंत्री यांच्या सोबत येणाऱ्या विनापास व्यक्तींना न सोडण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला होता। मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांनी घातलेले हे नियम मंत्री आणि आमदारच पायदळी तुडवत असल्याचं समोर आलंय। विधिमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सदस्यांचा गोपनीय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे। नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील 15 सदस्यांनी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला विनापास अधिवेशनात प्रवेश दिला। सभापती राम शिंदेंनी हा अहवाल सभागृहात वाचून पहिल्याच दिवशी नाराजी नोंदवली आहे। मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा 8 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीकडे पास नसताना त्यांना विधिमंडळात प्रवेश दिलाय आणि यात आमदार राजू कोरमोरे यांच्यासोबतच एक व्यक्ती, प्रकाश सुर्वेंसोबत 2 व्यक्ती, महेश शिंदेंसोबत 1 व्यक्ती, प्रवीण तायडेसोबत 1 व्यक्ती आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत 1 व्यक्ती असल्याचं आढळून आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, का अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, कुठली विधिमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज आहे का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण का आपल्याला माहिती आहे, मुंबईत जे पावसाळी अधिवेशन झालं होतं, या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात अनेकांना राजकीय आमदारांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना पासेस देण्यात आले आणि मग विधिमंडळात आल्यानंतर फ्री स्टाईल हाणामारी ही महाराष्ट्रानं बघितली होती। आणि त्याच दृष्टीनं ज्या व्यक्तींची गरज विधान भवनात आहे, ज्यांचं कामाशी निगडीत आहेत, अशाच लोकांना पास देण्याचा निर्णय जो आहे हा घेण्यात आला होता आणि त्यानुसार प्रत्येक आमदाराबरोबर त्याचा एक सीबीआय सहाय्यक यालाच सोडणार अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र हिवाळी अधिवेशनात जर आपण नागपूरमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेकांनी या नियमांचं भंग जो आहे हा केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तशा पद्धतीचा विधिमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या सदस्यांच्या बाबतीत गोपनीय अहवाल जो आहे हा अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे। आणि या अहवालामध्ये साधारणतः 15 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तींना अधिवेशनात विनापास त्यांना परवानगी किंवा विनापास नसताना त्यांना स्वतः सोबत आतमध्ये आणलेला आहे। त्यामुळे हा एक प्रकारचा गंभीर हा सगळा प्रकार आहे आणि याच अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर तशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो आता विधानसभा अध्यक्षांनी सभापतींकडे दिला। त्यामुळे यांच्या बाबतीत काय कारवाई केली? धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाल।